मुंबईतील मुलुंड परिसरात शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामाच्या दरम्यान गंभीर अपघात घडला। एलबीएस रोडवरील बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा एक भाग अचानक तुटून खाली पडला। हा तुकडा रस्त्यावरून जात असलेल्या ऑटो रिक्षा आणि एका कारवर कोसळला। घटनेत एकाचा मृत्यू झाला। या घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त होतोय। अशातच मनसे नेते अमित ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटलंय की मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळून एका निष्पाप नागरिकाचा मृत्यू झाला। हा अपघात नाही तर प्रशासनाने केलेला खून आहे। निकृष्ट दर्जाचं काम, सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून केलेला जुगाड आणि वारंवार ताकीद देऊनही झालेलं दुर्लक्ष, याची जबाबदारी कोण घेणार असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। एकीकडे सरकारच्या हलगर्जीपणामुळे सामान्य मुंबईकरांच्या डोक्यावर मृत्यूचं स्लॅब कोसळत असताना दुसरीकडे सरकार कोस्टल रोडवर गाणी वाजवणारे रस्ते बनवून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मग्न आहे। जपानची नक्कल करताना सरकार हे विसरतंय की तिथल्या जनतेला जीविताची हमी आणि सर्व मूलभूत सोयी मिळाल्या आहेत। आपल्याकडे घराबाहेर गेलेला माणूस जिवंत घरी परतेल की नाही याची खात्री नसताना हे बालिश हट्ट कशासाठी? प्रशासनाचा प्राधान्यक्रम नक्की काय आहे? ज्या गोष्टींची गरज नाही तिथे कोट्यवधी रुपये उधळायचे आणि जिथे लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे तिथे मात्र रीतसर दुर्लक्ष करायचं, असं म्हणत अमित ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय।